नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे एम-पी-एस-सी आयोगामार्फत जी ग्रुप बी 2025 ची जाहिरात आलेली आहे. त्याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण माहिती झालेली आहे. ती म्हणजे जी पोलीस उपनिरीक्षक पी-एस-आयची पदं आहेत त्याच्या संदर्भात एक शुद्धीपत्रक काढलेलं आहे. तर पद भरतीमध्ये मी ऑलरेडी सांगितलं होतं, की तुम्हाला पद भरतीमध्ये पदं वाढणार आहेत ही. तर पी-एस-आयची जर बघितलं आता तुम्ही तर 392 पदं जी आहेत ती वाढलेली आहेत आता ग्रुप बीमधून. तर ही कशी पदं आहेत ते बघूयात. एस-सीसाठी 43 पदं आहेत. एस-टीसाठी 31 पदं आहेत. 21 पदं जी आहेत ती व्ही-जे-एससाठी आहेत. 9 पदं एन-टी-बीसाठी, 9 पदं एन-टी-सीसाठी, 5 पदं एन-टी-डीसाठी, 83 पदं ओ-बी-सीसाठी, 3 पदं एस-बी-सीसाठी, एस-सी-बी-सीसाठी 39 पदं, ई-डब्ल्यू-एससाठी 39 पदं. एकूण आरक्षित 282 पदं आहेत आणि 110 पदं ही ओपनसाठी असणार आहेत. अशी 392 पदांकरिता ही पदभरती राबवली जाणार. तर पहिल्या जी पदं होती त्याच्यामध्ये जर बघितलं तर ही पदं ॲड करण्यात आलेली आहे. तर पहिली जर बघितलं तुम्ही तर विविध संवर्गाकरिता ती जाहिरात होती 282 पदांकरिता होती. आता ही पदं ॲड झाल्यानंतर हे दोघांची बेरीज करून तुम्हाला ही जाहिरात घेतली जाणार आहे. आता याच्यासाठी बघा उंची जर बघितली आता फिजिकल हे जर बघितलं तुम्हाला प्रत्येक त्यासाठी शैक्षणिक अर्हता तर तुम्हाला पदवी पाहिजे असेल, कुठलीही पदवी चालेल. त्याच्यानंतर फायनल इयरचे विद्यार्थी जे आहेत ते तुम्ही पात्र असतात पूर्व परीक्षेसाठी. बट जर क्वालिफाय झाले तर तुम्हाला मुख्य परीक्षा देता येत नाही हे लक्षात ठेवणे आहे. त्याच्यानंतरनं जर बघितलं तुम्हाला मराठीचं ज्ञान आवश्यक आहे. आणि उंची जर बघितलं तर महिलांसाठी बघितलं पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर पाहिजे आणि महिलांसाठी 157 सेंटीमीटर एवढी उंची पाहिजे, अनवाणी पाहिजे. ओके. त्याच्यानंतरनं चेस्टच्या बाबतीत जर बघितलं तर 79 कमीत कमी पाहिजे आणि फोगल्यानंतर 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे. ही पुरुषांच्या बाबतीत सांगत आहे. त्याच्यानंतरनं तुम्हाला ही परीक्षा जी आहे तुम्हाला 1 नोव्हेंबर 2025 रोजी आणि वयोमर्यादा त्याच तारखेपर्यंत तुमची वयोमर्यादा असणे आवश्यक आहे. बाकीच्या सूचना ज्या आहेत त्या ॲज इट इज तुम्हाला राहणार आहेत, ज्या की वयोमर्यादा जर बघितलं तर हे बघा 19 वर्ष कमीत कमी पाहिजे 1 नोव्हेंबर 25 रोजी आणि मॅक्सिमम 31 वर्ष असेल ओपनसाठी आणि 34 वर्ष ओ-बी-सीसाठी वगैरे चालणार आहे. ठीक. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.